नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही उत्तरांसहित पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला इथे असणार आहे विभाग क्रमांक, जो की आपला आहे पद्य विभाग. त्यामध्ये सर्वात पहिले प्रश्न क्रमांक पहिला, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. यामध्ये कृती क्रमांक 1, आकलन कृती, आकृतिबंध पूर्ण करा. आई मुलाला घडविताना, तर आई मुलाला घडवताना काय करायचं आहे आपल्याला सांगायचं आहे एकूण एका गुणासाठी. तर हळुवारपणे रंग रेखते, तर उत्तर कुंचल्याच्या, आणि कठोरपणे घाव घालते, तर उत्तर छन्नीचे. अशा प्रकारे आई मुलाला घडवताना हे कार्य करत असते. यानंतर आपल्याला इथे जो उतारा दिलेला आहे, तर संपूर्ण उतारा आपण अगदी काळजीपूर्वक व्यवस्थितपणे यामध्ये वाचूया, जेणेकरून पेपरला आपल्याला काय होईल तर सोपे जाईल. यामध्ये उत्तर, प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखते, तर कधी छन्नीचे कठोर घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याचे आपण जरी घडत गेलो तरी आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. ती कधी आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लावलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचा वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा, मग या संवादातून बापाचा बाप असं ठळकपणे जाणवत राहतं. अशा प्रकारचा अतिशय सुंदर आपल्याला इथे काय दिलेला आहे, तो उत्तर हा दिलेला आहे. यानंतर यामध्ये विचारण्यात आलेले पुढील प्रश्न, त्यामध्ये सर्वात पहिला आहे चौकटी पूर्ण करा. आई आपल्यासाठी असते, तर उत्तर उबदार शाल असते, आणि त्यानंतर आई आपल्यासाठी कणखर ढाल असते. यानंतर 2, आकलनकृती चौकटी पूर्ण करायची आहे. मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत असते, तर उत्तर आई. मुलाच्या जन्मानंतरही त्याला आई ही काय असते तर घडवत असते. यानंतर 2, बालपणीच्या अंगाईला लावलेली असते, तर उत्तर सुंदर चाल. त्यानंतर पुढील आहे 3, आईने जन्म दिल्यानंतर आपली ओळख होते, तर कशाशी, जगाशी. यानंतर 4, मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून हे वल्ल हातात धरावे वाटते, तर उत्तर बाप नावाची. यानंतर पुढील कृती क्रमांक 3, स्वमत. तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचे नातं तुम्ही कसे निभावता यावर सविस्तर यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्वतःच्या मनाने याचं उत्तर काय करायचं असतं तर लिहायचं असतं. यानंतर पुढील विभाग असणार आहे तर पद्य विभाग. प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1, वृक्ष आणि संत यांच्यामधील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्ष आणि संत, तर उत्तर वृक्ष मान अपमान जाणत नाही आणि संत निंदा व स्तुती समान वाटतात. एकूण 2 गुणांसाठी. यानंतर यामध्ये पुढील आकृती पूर्ण करा. संत या गोष्टी समान मानतात, तर वृक्ष, उत्तर निंदा आणि स्तुती. वृक्ष हे जाणवत नाही, तर उत्तर मान आणि अपमान. यानंतर संतवाणी कविता दिलेली आहे व यामधले उत्तर आपण अशा प्रकारे लिहायचे. त्यानंतर विभाग क्रमांक 3, फरक लिहायचा आहे, व्यंगचित्र व हास्यचित्र. यानंतर पुढील विभाग असणार आहे तर व्याकरण विभाग. अशा प्रकारे आपण व्याकरण विभाग लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. धन्यवाद.